जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी घडली। बोरीतील एका शाळेत 9वीत शिकणाऱ्या जयश्री विश्वनाथ व्हावळ वय वर्ष 16 या मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे तालुका हादरून गेला आहे। बोरी गावातील संभाजीनगरमध्ये राहणारी जयश्री व्हावळ हिचा विवाह 2 वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील राहणारा रोहित गायकवाड वय वर्ष 22 याच्याशी झाला होता। जयश्रीला शिक्षणाची आवड असल्याने ती माहेरी बोरी येथे येऊन एका शाळेत 9वीच्या वर्गात तिने प्रवेश घेतला। दरम्यान गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास जयश्री व्हावळ ही शाळेत जाण्यासाठी निघाली। यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने ती एकटी जात असताना पाठीमागून पती रोहित गायकवाड याने धारदार शस्त्राने जयश्रीवर वार केले। यात तिच्या मानेवर, चेहऱ्यावर सपासप वार करीत तिला गंभीर जखमी केले। यात जयश्री रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच पडली। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे जमादार कृष्णा शहाणे, सय्यद गयासुद्दीन यांनी गंभीर जखमी जयश्रीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती काळे यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्ह्यात रुग्णालयात तिला पाठवले। दरम्यान परभणीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले। यावेळी पोलिसांनी सरला गाडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।